कसा आहे, खूप लांबपर्यंत जाऊन शिकार करू शकत नाही. आता इथे थांबेल तो गवतामध्ये. झोपलाय झोपलाय. तो पण खाली करणार. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आमच्या नाईट सफारीमध्ये आम्हाला एक रेअर प्राणी दिसला आहे आणि तो आहे सिवेट कॅट. सकाळचे वाजले आहेत 6 वाजले. 6 वाजलेत आणि आमच्या सफारीची सुरुवात होते. ही ह्या ट्रिपमधली पहिली मॉर्निंग सफारी होणार आहे आमची आणि ती होणार आहे सिल्लारी गेटवर. तर आता आम्ही सगळे तयार आहोत 6च्या आधीच. आता गाडी येईल, पटापट गाडीत बसायचं आणि निघायचं आहे आपल्या पहिल्या सफारीसाठी सिल्लारी गेटच्या. काल एक सफारी झाली आहे, तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर जाऊन आधी बघा, तर तुम्हाला कळेल आम्ही काल कुठले कुठले प्राणी बघितलेत आणि एक मोठा प्राणी बघितलाय. चला, जे जे काय आम्हाला शूट करता येईल, जे काय दिसेल ते आम्ही बघू आणि तुम्हालाही दाखवू आमच्या कॅमेराद्वारे. लेट्स गो गाईज, कम ऑन. सहलीला जायचा. आज 35 सफारीज इथे होतात, म्हणजे 35 गाड्या अलॉट करतात एका दिवसाला. तर आज 35च्या 35 बुक आहेत असं काल सुरेश भाऊंनी सांगितलेलं. ऑलरेडी गाड्या पुढे गेल्या आहेत. आम्हाला पहिला नंबर लावायचा होता. येस, झालं. ये बरं पटकन. आणि ही आमची जीप आहे. गुड मॉर्निंग सुरेश भाऊ. गुड मॉर्निंग. आता आपण चाललो आहेत पेज टायगर रिझर्व फॉरेस्ट मध्ये आणि सिल्लारी गेट. आपली सिल्लारी गेटची सफारी आहे. बघूया आपण समोर काय दिसतो काय नाही. भरपूर काही आहेत, काही गोष्टी आहेत, भरपूर शिकायला मिळेल आणि आम्ही सांगू तुम्हाला सगळी माहिती देऊया. चलो गाईज, फास्ट फास्ट फास्ट. गणपती बाप्पा. आणि हा आमचा आता सिल्लारी गेटचा एंट्री पॉइंट आहे. ऑलरेडी गाड्या आतमध्ये गेल्यात. एक गाडी चालली आहे, एक गाडी पुढे लागली आहे, एक गाडी या बाजूला आहे. आपला हा जंगल 25वा टायगर प्रोजेक्ट आहे भारतातला आणि या टायगर रिझर्व फॉरेस्टचा सर्वात गेट आहेत, 6 गेट आहेत. त्या 6 गेटाचा एरिया आहे 741.48 स्क्वेअर किलोमीटरमध्ये आणि सिल्लारीचा आहे 148 स्क्वेअर किलोमीटर. त्यापैकी आपल्याला 20%च जंगल आपल्याला फिरता येतो. त्यामध्ये 50-60 किलोमीटरचा आपला राऊंड होतो आणि 9 ते 10 टायगर आपल्या एरियामध्ये आहे, ज्या एरियामध्ये आपण फिरूया. आणि काही लेपर्ड्स आहेत. तर जसे जसे जे प्राणी आपल्याला दिसतील त्यांच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईन. हे जे हिल्स आहेत सगळे सातपुड्याचे आहेत. ओके, टायगरचे पगमार्क आहेत. मागच्या साईडला टायगर गेलेला आहे. होऊ शकते ती टायग्रेस असू शकते, कारण की तिचे पगमार्क थोडे क्लिअर दिसत नाही आहे. पगमार्कवरूनही कळते आपल्याला ती मेल आहे फिमेल आहे. तर 100% सांगू शकतो की ती फिमेल आहे. अच्छा. तर ती मागच्या साईडला गेली आहे. होऊ शकते आपल्याला थोडा वेळ थांबलं, होऊ शकतं ती अंधार असल्यामुळे बाजूला बसलेली असेल तर दिसत नसेल, कारण की टायगर हे कॅमोफ्लाइज होऊन जातो आणि जसा आवाज आला की एकदम गवतामध्ये स्वतःला लपून ठेवते ती. पाहूया थोडा आवाज आपण ऐकून, कारण की जेव्हा तो मुवमेंट करेल किंवा काही करेल तर बाकीचे जे लंगूर्स आहे, स्पॉटेड डिअर आहे, हे कॉल करतात. त्याच्यावरून आपल्याला कळतं की, कारण की टायगरला शोधणं हे कठीण आहे. आपल्याला जंगलच सांगतो सगळं. टायगर कुठे असेल ते शिकारी आहे, दबून राहतो. खूप पेशन्स असतात त्याला. म्हणजे कसं आहे, खूप लांबपर्यंत जाऊन शिकार करू शकत नाही. आता इथे थांबेल तो गवतामध्ये. त्याला माहीत आहे की इथून 30 ते 40 मीटर अंतर आहे. सगळे प्राण्यांना वाटते की जे बाकीचे हर्बिव्हर्स वगैरे आहेत ना, ते सगळं पाहतात आजूबाजूला, पाण्याजवळ यायच्या वेळेस खूप अलर्ट राहतात. तरीही तो लपून बसलेला टायगर दिसत नाही. मेल टायगर आहे, खूप मोठा साईज आहे आणि खूप मोठा एरिया कव्हर करतो. त्याचा एरिया खूप मोठा असल्या कारणाने तो 8 दिवसांनी 15 दिवसांनी दिसतो.
ते फिमेल वगैरे यांचा एरिया कमी असतो, त्यामुळे ते प्रत्येक दुसऱ्या दिवशी दुसऱ्या राऊंडला तिसऱ्या राऊंडला आपल्याला दिसतात. हा ओमनीवर्स आहे. कुठे मेलेला मिळाला ना तर तो खातो, कंदमुळंही खातो, जमिनीला खोदून खातो तो. अस्वलचे आहेत हे, पण ह्या साईडला गेलाय ना. मागे गेलाय आणि हा समोर गेलाय त्याचा. इथे स्पॉटेड डिअर आहे समोर. हे सुद्धा अँटलर असतात. दरवर्षी त्यांचे पंख सिंग जे अँटलर असतात ना ते जडतात. मेलला असतात सिंग आणि दरवर्षी नवीन येतात. फेवरेट प्लेस असतं. झोपलाय झोपलाय. नाही नाही दगडवर त्रास आहे. अरे हा पण तसंच दिसतंय. तसंच दिसतं. हे बघ ना, ही तिकडे शेपटी त्या साईडला जिकडे ट्रंक आहे ते पांढरं ग्री झाड आहे, त्याच्या खालची एक मुलगी बघ असते. तसंच दिसतं. हा तसंच दिसतं. ते रेडी सेल डक्स आले बाहेर. कोण आले? रेडी सेल डक्स तिकडे गेले. पण किती सुंदर जागा आहे ना. इथे तिकडे शेवटी आणि आलोय आता पुन्हा बेसवर. सफारी झाली व्यवस्थित. टायगर तर नाही दिसला, पण बरेचसे प्राणी दिसले, पक्षी दिसले आणि मेन म्हणजे आपल्याला वाईल्ड डॉग दिसले, त्यांनी किल केलेलं. त्याचा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की सांगा. अजून एक सफारी होणार आहे संध्याकाळी. हे बघा टायगर. अजून एक सफारी होणार आहे संध्याकाळी, तर त्यासाठी पण व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आता निघालोय दुपारच्या सफारीला. होप सो आता तरी चांगले प्राणी दिसू देत, खूप सारे प्राणी दिसू देत. आता मी नाव नाही घेणार मला काय बघायचंय, पण मला तेच बघायचंय जे माझ्या मनात आहे. गणपती बाप्पा मोरया. चला बाबा, कधी नव्हे ते आपण टाइम. आणि किती गाड्या लागल्यात लाईनीत, 1 2 3 4 5 6 आणि आपली 7वी गाडी आहे.
हर्बिवर्स नसतील तर टायगर तुमच्या दारामध्ये येऊन वाट बघतील तुम्ही बाग बाहेर करेक्ट. खाण्याकरिता. हां. तर सगळ्यांचं एक महत्त्व आहे. सगळ्या प्राण्यांचा एक एकाकडे सायकल आहे. सगळे कोणावर ना कोणावर डिपेंड आहेत. तर टायगर हा नेहमी मांसाहारी आहेच, रात्रीला निघणारा आहे आणि असं नाही की तो समोर दिसला की शिकार करेल. पोट भरलेला असेल तर कधीच नाही करणार, आपला चालत राहील तो. आणि एवढा आळशी प्राणी आहे की दोन दोन दिवस अगर त्याच्या बाजूला शिकार पडलेली आहे, पाणी आहे, तर 2-2 दिवस तिथे झोपलेला राहील. ब्युटिफुल. Happy birthday to you. Happy birthday anniversary to मनीष आपल्याला गाणं गायचंय ते तिघं नाही गाऊ शकत. आय यू अंडरस्टँडिंग? टाळे तरी माझा आता रेकॉर्ड. दिस इज अ डिलिशियस केक जो आम्ही जंगलात खातोय. अरे तू अरे ते का बरं लग्नाचं गाज बरोबर ते त्या का बरोबर देवा कोळ झालं वा वा वा. तुम्हाला बरोबर मी आतमध्ये उतरलो. खारो मुरो केक. आता आलोय पुन्हा घरी आणि किंचितचा वाघ सुटलाय. आणि लेपड पण लेपर्ड पण चुकला, वाघ पण चुकला, पट्टेवाला टायगर जो आपण त्याला टायगर बोलतो. म्हणजे फार वाईट वाटलं. कळत नाही का जंगल खूप शांत होतं. म्हणजे सगळीकडे सांबर डिअर दिसत आहेत, स्पॉटेड डिअर दिसत आहेत, डुक्कर दिसत आहेत, बऱ्यापैकी प्राणी दिसत आहेत. पण वाघासाठी कुठे कॉलिंग पण होत नव्हतं. कळत नाही काय प्रॉब्लेम आहे, पण कुछ तो गडबड है. कारण आजचा 5वा दिवस सांगतात की असा सुका गेला आहे. पण आज बाहेर पडलो, बफर एरियामध्ये टायगरची सायटिंग झाली. आमच्या पुढेच एक 3 जिप्सी सोडून पुढे 2 जिप्सी होत्या. त्या दोघांना रोड क्रॉस करून टायगरची सायटिंग झाली. तर काल आम्ही जाणार होतो स्टार गेझिंगला. काल नाही जाता आलं, त्यामुळे कालच्या ब्लॉगमध्ये ते नाही आहे. मी बोललो आम्ही जाणार आहे, पण आता आम्ही पटापट तयारी करून स्टार गेझिंगसाठी जाणार आहे. तर तो जो टायगर दिसला आहे तो टायगर त्याच बफर एरियामध्ये जिथे आम्ही स्टार गेझिंगसाठी जाणार आहे. तर बघूया आता, जर आपल्या नशिबात असेल तर आपल्याला पण बघायला मिळेल तो टायगर. आणि आम्हाला स्टार गेझिंग सोबत नाईट सफारी पण मिळते. बाकी काय नाही दिसणार, पुढच्या लाईटमुळे तेवढंच दिसतंय फक्त. हा कोणता? अच्छा कुठे
तेव्हा दाखवत आहे साटम. आणि हा टेलिस्कोप आहे. तारे दिसणार आहेत आता. हे बघ कंटिन्यू. मी कधीच एवढे स्टार्स नाही बघितले. आपल्या घरातून पण दिसतं गाव. एवढे नाही. अरे कारण आपल्याकडे अरे इकडे लाईट नाही आजूबाजूला. आणि आणि आम्ही आलोय स्टार गेझिंग करून. खूप सारे स्टार्स बघितले. ज्युपिटर बघितला, सॅटर्न बघितला, सप्तर्षी बघितली, त्यानंतर नेब्युला, ब्राईटेस्ट स्टार बघितला ऑफ अर्थ आणि रिटायर्ड स्टार ऑफ अर्थ पण बघितला. ध्रुव तारा बघितला. पाया पण पडलो अॅनिव्हर्सरीची. ही आमची ट्रिप होती स्पेशली फॉर ॲनिव्हर्सरी. आज आमची ॲनिव्हर्सरी आहे. जर इथपर्यंत तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये हॅपी ॲनिव्हर्सरी लिहू शकता आम्हाला. आणि आता आम्ही केक आणलाय मुंबईवरूनच, प्लम केक नम्मीने आणलाय. आणि अक्षयचा पण बर्थडे आहे. आणि अक्षयचा पण बर्थडे, तर अक्षयला पण विश करा. हा बघा इकडेच आहे बर्थडे बॉय. तर आजचा हा व्हिडिओ इथे संपवूया. आज किती प्राणी बघितले, काय बघितले ते पण तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. अजून किती प्राणी बघू शकतो, कुठे बघू शकतो तेही तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता. आम्ही नक्की तिकडे ट्रिप प्लॅन करू. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्याचा पण व्लॉग असाच होणार आहे. एक सफारी आहे आपली, त्यानंतर यायचं आहे पुन्हा इथे आराम करायचा आहे आणि दुपारनंतर जेवून आरामात निघायचं आहे नागपूरसाठी, कारण आपली रात्री ट्रेन आहे. तर चला हा व्लॉग इथे संपवूया. भेटूया नवीन व्लॉगमध्ये उद्याच्या. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आमच्या नाईट सफारीमध्ये आम्हाला एक रेअर प्राणी दिसला आहे आणि तो आहे सिवेट कॅट. याच्यानंतर त्याचा व्हिडिओ येईल.